अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मुक्कामार एवढा लागलाय प्रचंड. अध्यक्ष महाराज, मी 40 वर्ष राजकारणात आहे. माझे आजोबा या राज्याचे गृहमंत्री होते. ज्या आसनावर आपण बसलाय त्या आसनावर बसून या सभागृहाचं विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. काय चूक माझी चूक एवढीच होती, माझ्या पक्षाच्या सदस्यांना व्हीप बजवायला मी तिथे गेलो आणि त्यांना अडवतात म्हटल्यावर मी त्यांना म्हणलं तुम्ही आतमध्ये चला. ही लोकशाहीचं रक्षण करणं माझी चूक आहे. आणि अध्यक्ष महाराज, आम्ही तर चौघ होतो. मी जबाबदारीने सांगतो, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण समोरच्या बाजूला एका विशिष्ट पक्षाचे 10-15 पदाधिकारी होते, ज्यांचा जिल्हा परिषदेशी संबंध नाही, जे आमदार नाहीत, जे खासदार नाहीत, जे मंत्री नाहीत, असे सुद्धा लोक त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला होते. अध्यक्ष महाराज, काय अध्यक्ष महाराज लागलं मला त्या झटापटीमध्ये. मी डायबिटीजचा पेशंट आहे, रक्त जोरात यायला लागलं. माझ्या बॉडीगार्डने मला रुमाल दिला, पण तोपर्यंत अध्यक्ष महाराज त्या दोन्ही सदस्यांना पोलीस आरोपी सारखं पळवत घेऊन गेले. फक्त त्याला मतदानाला जाऊ द्यायचं नव्हतं, फक्त त्या 2 लोकांना मतदानापासून वंचित करायचं होतं. आमच्याकडे 33 सदस्य होते, आमचे सदस्य त्यांना कमी करायचे होते. या राज्यामध्ये मंत्री मार खातायत आणि एवढी वाईट परिस्थिती आहे मंत्र्यांची, भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला घाबरतायत. कोण पोलिसाची हिंमत होते. पोलीस हे प्यादे आणि पोलीस हे प्यादे. या पोलीस मारतो तुम्हाला आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसताय. कुठे गेला तुमचा स्वाभिमान, कुठे गेला तुमची बंडखोरी वृत्ती. आणि मला वाईट तर वाटतं, राष्ट्रवादीने देखील मार खाल्लाय. म्हणजे फक्त शिवसेनानेच मार खाल्ला नाही, राष्ट्रवादीने मार खाल्लाय. जो तुम्ही निर्णय त्यावेळेला घेतला, तुम्ही दोघे बाहेर पडा सत्तेत ना, मग कळेल. पण आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला चिरडून काढतेय आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला देखील घाबरताय. मार खाताय मंत्र्यांचा, मंत्री मार खातोय. आणि जर मंत्री मार खात असेल आणि या सभागृहामध्ये आपल्याकडे संरक्षण मागत असेल, हे सभागृह मंत्र्यांनी संरक्षण मागायचंय का सर्वसाधारण आमदारांनी मागायचंय? आमदार पायऱ्यांवरती सरकारच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात 289 का बसतो? अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. आणि जेव्हा अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते त्यावेळेला हा विषय 289 चा होतो. भारतीय जनता पक्षाकडनं तुळवले जात आहेत, स्वतःला वाघ समजतायत. हे वाघ आता गेले कुठे? शेपटी घालून बसलेले आहेत. कोणाची हिंमत होत नाही भारतीय जनता पक्षा. आणि दुसरा विषय असा आहे की विशेष बैठकीमध्ये या आसनावर ना माननीय उपसभापतींनी एका IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करायचे निर्देश दिलेले आहेत. आताच काही दिवसापूर्वी खालच्या सभागृहामध्ये तालिका अध्यक्षांनी एका IAS ऑफिसरला सस्पेंड केलं आणि नंतर नामुष्किरीने त्या IAS ऑफिसरला परत घेतलं. तुम्हाला तुमचे अधिकार जर वापरायचे असतील तर ज्या अधिकारात खाली आपण पिटलो गेलोय, मार खाल्लाय, तेच अधिकार पुन्हा तुम्ही इकडे वापरताय. माझं म्हणणं आहे मिसयूज ऑफ पॉवर आहे. का अविश्वासाचा ठराव आणू दे उपसभापतींवरती? ऑलरेडी आमचा एक अविश्वासाचा ठराव पेंडिंग आहे. त्याच्यामुळे अविश्वासाचा ठराव आणण्याची आम्हाला परवानगी द्यावी. या सभागृहामध्ये मी बघितलेलं आहे, परमवीर सिंगने ज्यावेळेला कल्याणच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या फक्त थोडा त्रास दिला म्हणून यांच्या नेत्यांनी भर व्यासपीठावरती राजीनामा दिला होता. कुठे गेलं ते शौर्य? कुठे गेली ती ताकद? का फक्त शिवसेनेबरोबर दादागिरी करायची आणि भारतीय जनता पक्षासमोर शेपटी घालायची? हे ह्या सभागृहात मी कधी बघितलं नव्हतं. आज शहीद दिन आहे म्हणून हा विषय मला आज सभागृहासमोर आणावासा वाटतो. आणि 289, अरे शहीद व्हायचा दिवस आहे. आज जर तुम्ही राजीनामा दिलात आणि सत्तेतनं बाहेर पडलेत, तुमची सत्ता जर तुम्ही लात मारून जर बाहेर पडले तर आम्ही तुम्हाला भगतसिंगाच्या जागी बघू की तुमची देखील ताकद आहे सत्ता सोडण्याची. अरे काय हिंमत आहे तुमची सत्ता सोडण्याची? आज दाखवण्याची ताकद. दोन्ही राष्ट्रवादी जागे, राजे मार खातात. 2 राजांनी मार खाल्ला. उदय सामंत बोला ना. सभापती महोदय, एखाद्या उदय सामंत बोलायचं नाही का आपल्याला? बोलतो ना, त्यांचं रेकॉर्डवर नाही. आता तुम्हाला बोलायला मी रेकॉर्डवर नाही. ठीक आहे.
सभापती महोदय, एखाद्या आयुधानं काही गोष्टी मांडणं मी समजू शकतो, पण ह्या गोष्टी मांडत असताना आम्ही जो कन्क्लूड करा. कन्क्लूड करतो. सभापती महोदय, माझा माईक बंद केलेला आहे. अरे माझा आवाज दाबण्यापेक्षा तुमच्या बाजूला जे तुमचा आवाज दाबतात ना, त्यांच्या एकदा तरी कानाखाली मारून बघा. अरे ही हिंमत दाखवा कधीतरी, का फक्त आमच्या समोर. त्यावेळेला काय झालं ते आता परत त्याच्यावरती वेगळी डिबेट. 289 तुम्ही सविस्तर मला परवानगी द्या. 2.5 तासाची चर्चा लावा, याच्यामध्ये सविस्तर मी बोलतो. स्वाभिमान, उठाव, सगळ्या गोष्टी. राज्यात काय चाललंय, सर्वसाधारण नागरिक म्हणतोय अरे मंत्री मार खातोय, मला काय संरक्षण मिळणार आहे. मंत्री मार खातायत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मार खातायत, मंत्री मार खातायत. म्हणून माझं मत असं आहे की याच्यावरती आपण सविस्तर चर्चा, कुठल्या आयुधाखाली मला परवानगी देणार त्या आपण जरा निर्देश द्यावेत, म्हणजे माझं भाषण मी संपवतो. आणि जे माझं भाषण रेकॉर्ड झालेलं नाहीये, ते काय रेकॉर्ड नाही झालंय त्याची मला पुनरावृत्ती या माझ्या पुढच्या चर्चेमध्ये घ्यायला परवानगी द्यावी.